रत्नागिरी सिंधुदुर्ग विषयी बोलूया। या लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार ठरलाय असं वक्तव्य उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलं। तर सगळ्या प्रश्नांची उत्तरे 2 दिवसात मिळतील अशी माहिती देत नितेश राणेंनी सस्पेन्स वाढवलाय। परिणामी महायुतीतल्या जागा वाटपाचा तिढा अजून सुटला नाही हे तर स्पष्टच आहे। तळकोकण आणि धनुष्यबाण याचं एक वेगळं असं अलौकिक नातं आहे आणि म्हणून ती जागा शिवसेनेला मिळावी ही आमची सगळ्यांची मागणी आहे आणि ती जर शिवसेनेला मिळाली तर आमचा उमेदवार एकमतानं ठरलेला आहे। तळकोकण आणि धनुष्यबाण हे नातं आहे आणि आमचा उमेदवार ठरलेला आहे असं सांगत उद्योगमंत्री उदय सामंतांनी पुन्हा एकदा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर दावा केला। उदय सामंत यांचे भाऊ किरण सामंत या मतदारसंघातून लढण्याकरता इच्छुक आहेत। उमेदवारीसाठी त्यांनी महायुतीतल्या बड्या नेत्यांच्या भेटीगाठीही घेतल्यात। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात म्हणजे 7 मेला मतदान होणार आहे। त्यासाठी 19 एप्रिलपर्यंत म्हणजेच शुक्रवारपर्यंत अर्ज दाखल करावे लागणार आहेत। अर्ज दाखल करण्याकरता आता अवघे 3 दिवस शिल्लक राहिले। मात्र या मतदारसंघातून कोण लढणार याचा अजून निर्णय झालेला नाही। तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आज किंवा उद्या तुम्हाला भेटतील। उमेदवारीची मागणी करण्यात काहीच गैर नसल्याचं नितेश राणेंनी स्पष्ट केलं। तसंच उमेदवार ठरल्यावर आम्ही एकत्र काम करू अशी ग्वाही नितेश राणेंनी दिली। विद्यमान खासदार विनायक राऊत यांनी रामनवमीनंतर प्रचाराचा दुसरा टप्पा सुरू करणार असल्याचं सांगितलंय। काही चिंता करायची मला गरज नाही। त्यांची कोण यायचं त्यांनी यावं, नाचायचं त्यांनी नाचावं निवडणुकीमध्ये। ज्याने निवडणुकीला उभं राहण्याचं जे धारिष्ठ करतील त्यांनी मनामध्ये पक्क ठेवावं की आपल्याला 2.5 लाखांनी आपटायचं आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर शिवसेना आणि भाजपनेही दावा केलाय। उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरता 19 एप्रिलची मुदत असल्यानं महायुतीचे नेते उमेदवारीवर काय निर्णय घेतात याकडे जिल्ह्याचं लक्ष आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।